अहमदाबाद महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यामुळे आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी 2 दिवसापूर्वी एका 2 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे आणि त्यानंतर आता मनसे जे आहे ही आक्रमक झालेली आहे। आपण बघू शकता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरला जो टोल नाका आहे हा मनसेच्या वतीने या ठिकाणी बंद करून या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलेलं आहे। आपण बघू शकता की हा राष्ट्रीय दिल्लीला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। माझ्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमके काय मागणी आहे? आमची एकच अशी मागणी आहे की या ठिकाणी जो आता 600 करोड रुपयाचा खर्च केला रस्त्यांचा, म्हणजे नितीन गडकरी साहेब सांगतात की आम्ही असे रस्ते बनवू, मला दुबईपर्यंत बोलवले आहे रस्ते बनवण्यासाठी। पहा महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे। मी आता अवघ्या 4 दिवसाअगोदर तिरुपतीला जाऊन आलो, तिथे रस्ते पाहणी करा, इथे रस्ते बघा। 600 करोड रुपये गेले कोणाच्या कशात? काय परिस्थिती आहे रस्त्यांची? किती खड्डे आहेत? या खड्ड्यांच्यामुळे ट्रॅफिक होते, रस्त्यांमुळे ट्रॅफिक नाहीत, रस्त्यांमध्ये खड्डे आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक होते। अमानुष बालाचा मृत्यू झाला, त्यामध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टर असू द्या किंवा संबंधित अधिकारी असू द्या प्रशासकीय, यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। किती लोकांच्या जीवाशी खेळ खेळणारे लोक आजपर्यंत जेवढे बळी गेले त्यांच्या नातेवाईकांना काय उत्तर देणार हे लोक? मुख्यमंत्री असून द्या की उपमुख्यमंत्री असून द्या, या जागी रस्त्यावरून जाता येतं पाहणी तर करत असतील की नाही? दौरे करतात तुम्ही पालघर जिल्ह्याचे, तर तुम्ही इकडे पाहणी तर करत असेल। काय परिस्थिती आहे रस्त्यांची? त्याला ब्लॅकलिस्टमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांना टाकलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। मुंबई अहमदाबाद महामार्ग हा नेहमी जाम होतोय, दिवसेंदिवस ही वाहतूक कोंडी थांबत नाहीये। आजही मुलाचा मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा वाहतूक कोंडी सुरूच आहे वर्सोवा ब्रिज जवळ। आता तुम्ही बघितलं असेल कालचीच घटना आहे, जी हायवे जाम झालेला आहे, त्या मुलाला नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स नाही, मग शेवटी त्या मुलाच्या वडिलांनी काय केले, स्वतःच्या बाईकवर ते पोराला घेऊन गेले, पण शेवटी तो पण पोरगा वाचू शकला नाही। ह्याचं कारण त्याच्या ट्रॉफिक झाल्यामुळे पोरगा वाचू शकला नाही, त्याचं कारण हे रस्ते जे बनवतात ना ठेकेदार, तेच जिम्मेदार आहेत याला। आता तुमची मागणी काय आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हीच मागणी की हे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर कुठेतरी विचार व्हायला पाहिजे। लोक तासन-तास 4-4, 5-5 तास या ट्रॅफिकने त्रस्त झाले, त्याला कुठेतरी दिलासा दिला पाहिजे। या रस्त्याचा कर आम्ही भरतो, त्या करानुसार आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजेत, एवढी आमची महाराष्ट्र। आज तुम्ही टोल नाका बंद करताय का? किती वेळासाठी बंद करताय? आपण काय पुढच्या पाऊल? आमची मागणी असेल उलट कायमस्वरूपी टोल नाका बंद करा, कारण परिस्थिती अशी जोपर्यंत तुम्ही रस्ते खड्डेमुक्त करत नाही तोपर्यंत तुम्ही टोल घेण्याचा अधिकारच नाही तुम्हाला। हे टोलचे पैसे जातात कोणाच्या खिशात? रस्त्यांचे पैसे जातात कोणाच्या खिशात? काय परिस्थिती आहे रोडची? तिथं जाणार तुम्ही, लोकांच्या अडचणी जाणार, लोक का हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, लोक कामावरती पोहोचू शकत नाही, 4-4, 5-5 तास या रांगेत उभे राहतात। काय परिस्थिती आहे? काय मार्गची दिशा काय आहे? आमची पुढची दिशा असेल जोपर्यंत खड्डेमुक्त होणार नाही टोल नाका चालू करून देणार नाही। निश्चितच हे होते मनसेचे पदाधिकारी, आणि जोपर्यंत महामार्ग दुरुस्त होणार नाही आणि या ठिकाणी खड्डेमुक्त होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी आम्ही ज्या टोल नाका आहे हा आम्ही चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे। कारण एका चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर सुद्धा दिवसागणिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, त्यामुळे मनसे आक्रमक झालेली आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता, मात्र तोही रद्द झालेला आहे, त्यामुळे आज या ठिकाणचं कुठेतरी रस्ते जे आहेत हे सुरळीत आहेत, मात्र दिवसेला मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे हा वाहतूक कोंडीनं हैराण झालेले आहेत। त्यामुळे खरंच याच्यावरती मार्ग निघेल का हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।